तटकरे आणि पटेल हे तीन नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचलेले आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत आहेत हे तीन नेते। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव एकीकडे आघाडीवर, दुसरीकडे अजित पवारांकडच्या खात्यांसंदर्भात फडणवीसांना पत्र देण्यासाठी हे नेते वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलेत का, या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, किती काळापासून किती वेळ झालाय हे भेट सुरू आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत वर्षावरनं? श्रुती, अर्धा तास होऊन गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान वर्षा निवासस्थान आहे। या ठिकाणी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे मंत्री छगन भुजबळ हे तीन प्रमुख नेते, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जी माहिती मिळते सूत्रांकडून, त्या माहितीनुसार राष्ट्रवादीकडून एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे। अजितदादा यांच्याकडे जे तीन खाती होती, ही तिन्ही खाती जी आहेत ते राष्ट्रवादीला पुन्हा मिळावी असं आशयाचं पत्र जे आहे ते देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। नेमकी चर्चा या बैठकीत काय होते हे बघावं लागणार आहे। परंतु आपण जर पाहिलं तर अजितदादा यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। इकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील हे वृत्त जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतं। तर दुसरीकडे जे अजितदादांकडे जी खाती होती, ही खाती आपल्याच राष्ट्रवादीला पुन्हा मिळावीत, कुठल्याही मित्रपक्षाला इतरांना जाऊ नयेत, हा प्रयत्न जो आहे तो राष्ट्रवादीचे प्रमुख नेते करताना आपल्याला पाहायला मिळतात। जे पत्र देण्यात येणार आहे हे पत्र आज मुख्यमंत्र्यांना दिलं जातं का, हे बघावं लागेल। आणि काय नेमकी चर्चा होते याची स्पष्टता जी आहे ती थोड्याच वेळात या संपूर्ण बैठकीनंतर समोर येईल। आपण दुसरी बाजू जर आपण पाहिली तर उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीमध्ये कोणाला देणार याची चर्चा सध्या सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, यांची भावना आहे की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद जे आहे ते राज्यात देण्यात यावं। या बाबत काही चर्चा या बैठकीत होते का हे बघावं लागेल। नक्कीच विनायक, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। ही महत्त्वाची घडामोड आहे। तर सध्या राष्ट्रवादीचे हे तीन नेते वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादीत हालचाली सुरू आहेत। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव देण्यात येणार अशी चर्चा आहे। तर अजित पवारांच्या अकाली जाण्यानं आता राज्यात उपमुख्यमंत्री पदाचा राजकीय पेच निर्माण झालाय। काल प्रफुल्ल पटेल, भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली होती। पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि अनिल देशमुख यांनी सुद्धा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती। राष्ट्रवादीचे सर्वाधिकार कुणाकडे? राष्ट्रीय अध्यक्ष कोण? राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री कोण होणार? अर्थमंत्री पदाचं काय होणार? या प्रश्नांवर मंथन होईल। सुप्रिया सुळे केंद्रातलं राजकारण बघतील आणि सुनेत्रा पवार महाराष्ट्रातलं राजकारण बघू शकतात। 2.5 वर्ष आधीपर्यंत दादा राज्यात आणि ताई केंद्रात असं राजकीय समीकरण एकसंध राष्ट्रवादीत होतं।